काय करते मम्मी, गॅस मध्ये हे ठेवलंय ना पातेलं. हे काय पाणी टाकलंय. किती गुळ हे विरघळायला ना पाणी ठेवलेले. हे गुळ मम्मी काय एक आहे ना, हे म्हणजे हे कमी आहे. 1 मूठ किंवा हे 2 मूठच असेल गुळ. हे थोडस मम्मी हे केलंय ना, कट केलंय ना, बारीक केलं ते. हा म्हणजे असं टाकलं ना ते खडे खडे राहतात. मम्मी हे नुसतं विरघळत नाही. मग असं केलं ना मग ते पाणी. आणि हा गुळ कसला मम्मी, म्हणजे काय ते हे साधा गुळ आहे ना, एकदम असं हे कडक आहे ना एकदम गुळ कट करायला. आता काय हे पाणी हे ठेवलंय गुळामध्ये विरघळायला. हे कोथिंबरचं काय केलंय, एक जुडी काय ती आणलीये, हे कट केला, हे वॉश केलं आणि अर्धीच घेतलीये ती एक जुडीची घेतली. मोठी जुडी होती ना. मग त्याला काय हे कट केलं, हे वॉश केलं आणि आता हे कट केलंय ना, हे बारीक बारीक एकदम. म्हणजे आधी त्याचे हे देठ बिठ काय ते काढले, मग धुतले आणि आता हे कट केले एक जुडी. हे कसं मम्मी हे कळणार गुळ झालंय की नाही, हे झालंय की नाही हे कसं हे कळणार, म्हणजे हे विरघळलं की झालं. हे काय केलंय हे मम्मी, हे कुकर हे केलंय ना आणि ते त्याच्यामध्ये ते पाणी टाकलंय आणि हे काय हे गाडा ठेवलाय ना. आता त्याच्यावर ते ट्रे हे ठेवायचं, डिश ठेवायची मम्मी. आणि हे शिटी काय हे लावणार 5-6 ना हे शिट्या. हे कशाला ते शिट्या लागतात, आळूवडीला पण कोथिंबर वडी, हे दोघांना ते हे शिटी लागते ना. मोदक आणि ढोकळा त्याला नाही. म्हणजे ती शिटी नाही केली तरी चालेल ना, हे कोथिंबर हे वडीला केलं तरी चालते, पण बराच वेळ जातो. आणि हे पटकन होते. अच्छा, 5 ते 6 शिटी ना. हा गाडा मम्मी काय ते कुठे पण ते मिळतं ना, गाडा म्हणजे मार्केटला. अच्छा, पाणी ठेवायला असं हांडा ठेवायचा. मार्केटमध्ये ते मिळतं ना, म्हणजे असं हे मंडे मार्केट वगैरे. कुकर हा पण सेमच आहे. हे म्हणजे पाणी उकळता लागतं ना हे मम्मी, हे शिटी काढायला आधीच आपण ते हे पाणी काय ते हे ठेवलेलं आहे. इडली ढोकळा त्याला असं उकळून द्यायचं. उकळता लागतं ना आणि मग ते हे शिटी वगैरे काय हे म्हणजे शिटी मारायची, म्हणजे डिश बिश ठेवायची आधी. हे गुळ बघ आई, हे विरघळलंय ना थोडेसे, हे 2-3च हे खडे, तोपर्यंत ते होऊन जाईल पाणी गुळाचं. हे काय 2 हे चिरलेले ना हे कांदे. हे कांदा नाही टाकलं तरी चालेल ना, चालतो. म्हणजे खोबरं असेल ना, कांदा नसेल. हे म्हणजे ते कांदा टाकला तर हे खोबरं नाही टाकलं तरी चालेल. आणि जर हे कांदा नसेल तर ओलं काय ते खोबरं टाकायचं. हे दोघांपैकी चवीला चांगलं. आपल्या कासमध्ये काय असंच करतात, हे नुसतं हे केलेलं ते नाही आवडत आणि चव पण नसते. हे मम्मी काय टेस्ट नाही. हे काय हे किसलेलं ना ओलं खोबरं आपल्याला मम्मी ते ते साधं केलं की नाही काय आवडत ना. हे खोबरं तरी पाहिजे, हे नाही तर ते चव नाही येत. जर हे काय ते कांदा नाही टाकायचं असेल तर बिलकुल पण नाही येत चव, आणि ते खायला पण नाही. जर तुम्ही ते खोबरं टाकलं ना तरच ते चव येते ना मम्मी. एकदा तुम्ही ते नुसतंच केलेलं तर हे बिलकुलच चव नव्हती ना, नुसतं बेसन वाटत होतं. खोबरं तर हे इम्पॉर्टंट आहे. 3 मूठ टाकले का असे. हिंग 1 चम्मच, तिखट लाल तिखट आपल्या आवडीनुसार 2 चम्मच घेतले तिखट. हे आपला मिक्स मसाला आहे ना. हळद गरम मसाला आणि थोडा हे काय तेल.
हे काय करते आई आता प्लेटला थोडस तेल लावते. हे म्हणजे ते हे निघणार ना पटकन. हे काय मीठ टाकते आता. हे काय बेसन. किती चम्मच? 4 चम्मच टाकले ना. हे काय आता गुळाचं पाणी करणार ना यूज. म्हणजे ते पाण्यात हे मऊ काय होणार. पाणी नको ना टाकायला. म्हणजे आई तुला हे कोणी हे शिकवली रेसिपी? घरी करायचे आमच्या. मग तुम्ही हे बघून हे शिकली ना. हे लागलं तर हे मम्मी काय साधं पाणी हे करायचं ना यूज. आळूची पानं अशीच चिरायची आणि असंच करायचं. ते टाकतात किंवा असे लोंढे करून उकडायचे. सेम असतं ना म्हणजे सारण मम्मी. फक्त आळूला चिंच गुळ आणि नुसतं गुळ. कारण की ते काहीतरी ते खकवतं ना आळू मम्मी, म्हणून. हे काय पाणी हे टाकते ना अजून मम्मी. ते बेसनाने कसं एकदम हे घट्ट काय होऊन जातं. हे कशासोबत मम्मी काय हे खाऊ शकतात? कोथिंबर हे जेवणाबरोबर म्हणजे भात, वरण भात वगैरे असं. म्हणजे ते पापड वगैरे नसलं किंवा हे बिरडं वगैरे काय असलं तर. काय जण हे नाश्त्याला पण खातात ना. म्हणजे हे चटणी सोबत किंवा भूक लागली तर हे असंच. हे उकडले आणि ते गार करून वड्या करायच्या. नुसत्या पण खाऊ शकतात. हे म्हणजे ते फ्राय नाही केलं तरीच हे चालेल ना. जे करून चांगली टेस्ट लागते. जेव्हा मम्मी काय हे पटकन म्हणजे असं जेवणाच्या ते टायमाला ते फ्राय करायचे ना मम्मी. आता काय डिश घेते. आता ह्याला हे लावले, तेल लावले. आता काय हे डायरेक्ट टाकते इथे वरती कुकरमध्ये. आणि काय करते, हे फुगत नाही ना आई. ते ढोकळ्यासारखे म्हणजे चपटेच असतात. म्हणून तुम्ही अशी ती चपटी हे घेतली ना प्लेट. ते तीळ वगैरे नाही ना आई काय हे लावले. हे वरनं ते टाकायचे ना तीळ. हे थंडीमध्ये ते खूप तीळ खातात हे. कारण की ते थोडंसं हे असतं उष्ण ना आई असते तीळ. याच्यामध्ये आई काय सोडा हे वगैरे काहीच नाही ना. म्हणजे हेल्दी आहे. बेसन कसं ते त्याच्यामध्ये ते हे प्रोटीन असतं बेसनामध्ये. हे काय पूर्ण टाकलं. हे पूर्ण केलं आई यूज. हे बघ पूर्ण संपलं ना. गरम आहे ना कुकर. हे शिटी किती आई? 6 किंवा 8 शिटी. हे पण हे लावते ना कुकर हाय फ्लेम वरती का हे मम्मी. झालं मम्मी 6 किंवा 8 शिटी ना. हे काय आता गावाने काढते. झाली नाही कोथिंबर हे वडी. आता थोडी गार झाले का कट करायचे आणि फ्राय करायचे. जर नाही खायचे आता आणि हे संध्याकाळी खायचं ते फ्रीजर मध्ये ना हे ठेवायचं डिश. गार करायचं मग फ्रीज मध्ये. अच्छा. आणि मग जेव्हा पाहिजे ते तेव्हा काय हे खायचं ना. हे नुसते पण किंवा ते हे तळलेले ना चटणी सोबत सॉस सोबत. कट करते आई. हे थंड करत ना हे ठेवलेलं बाहेर.
हे झाली कट आपली करून थंड. मग काही हे फ्रीज मध्ये टाकायचं ना, जेव्हा पाहिजे ते हे तेव्हा म्हणजे काय 2-3 खायचं. दिवस हम्म. टिकतात. जाड झाली तर असे मध्ये कट करायचे, हम्म. म्हणजे पातळ असं, आणि मग तळायचे. जाड असलं ते तरी पण चालेल ना आई, हो, नुसतं खायला. हो. हम्म. असे हम्म. असं पण मम्मी काय हे खाऊ शकतो ना असे पण नुसतं, खाऊ शकता. नाही तर हे तळायचे. नाही तर तळायचे. तेल टाकते. हां. शॅलो फ्राय करणार आहे ना मम्मी. हे कट कोथिंबीर केलेले आहे वडी, ना, हे हां. मम्मी ठेवलेले. आता काय हे टाकते याच्यात, फ्राय करते. हे मम्मी काय हे 3-4 मिनिटामध्ये ना होते हे तळून. 2-3 मिनिटं. काही तळण्याचं टाकलं ना, एकदा टाकलं का एकदाच उलटायचं. मग झालं ना. मग दुसरी बाजू होऊन द्यायची आणि मग झालं. हे झालं ना मम्मी आपलं हो, फ्राय झालं. करून. हां. हे बघ एकदम हे वाटतं क्रिस्पी.